आपण जे पेपर 2चे बुक्सची लिस्ट पाहिली. आता याच्यानंतर आज आपण जे पाहणार आहोत ते बेसिकली तो जो क्वेश्चन पेपर आलेला होता पेपर 1चा, आम्ही 2025चा जो क्वेश्चन पेपर आहे तो पेपर 1साठीचा तो अपलोड केलेला आहे. जे मराठी साहित्याला टोटल जे 2 पेपर असतात त्याच्यापैकी पेपर 1 मी ऑलरेडी अपलोड करून त्याचं एक ॲनालिसिस म्हणून की बाबा हे क्वेश्चन कसे विचारतात आहे UPSC, कशा पद्धतीचे तुम्हाला क्वेश्चन सिलेबसनुसार डिझाईन केले जातात. मी सिलेबस तर टाकलेला आहे, सिलेबस सगळ्यांनी थरोली पाहून घ्या. आणि याच्यानंतर जे मी पेपर 2मध्ये ज्या गोष्टी सांगतो आहे त्या आपण येत्या काळात पाहणारच आहोत. पण बेसिकली हा जो क्वेश्चन पेपर आहे 2025चा हा एकदा तुम्ही नजरेखालून घाला. आता याच्यामध्ये स्टार्टिंगलाच तुम्हाला काय सांगितलेलं आहे बघा. याच्यामध्ये कंपल्सरी क्वेश्चन तुम्हाला आहेत क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 5. ठीक आहे, हे तुम्हाला अनिवार्य आहेत. अनिवार्य म्हणजे काय, कंपल्सरी आहेत तुम्हाला, ते तुम्हाला सगळेच्या सगळं सॉल्व करायचे आहेत. पेपर किती मार्क्सचा आहे रे? टोटल 250 मार्क्सचा. ठीक आहे, पेपर 1 आणि पेपर 2. ठीक आहे, 250 म्हणून तुम्हाला मी जे म्हणतो आहे ना की डिसाइडिंग फॅक्टर जे आहेत बेसिकली या सगळ्या गोष्टींमध्ये, तर ते ऑप्शनल पेपर राहील, एसे राहील आणि तुमचा फायनली जो इंटरव्ह्यू आहे तो राहील. पेपर 4सुद्धा डिसाइडिंग फॅक्टर होऊ शकतो एसेच्या बाबतीत, पण UPSCला बऱ्याचशा लोकांनी पाहिलेलं आहे ते. ठीक आहे, आता याच्यामध्ये हे तर किमान आता उर्वरित जे प्रश्न आहेत, मग 1 आणि 5 जर क्वेश्चन कंपल्सरी आहेत, टोटल क्वेश्चन किती सॉल्व करायचे आहेत तुम्हाला? 5. तुमच्याकडे वेळ किती आहे? किती वेळ आहे तुमच्याकडे? साधारणतः 3 तासांचा वेळ आहे. 3 तास. आणि किती मार्क्सचं क्वेश्चन सॉल्व करायचं आहे तुम्हाला? 250 मार्क्स. आणि नंबर ऑफ क्वेश्चन्स किती करायचे आहेत? 5. ठीक आहे, तर ह्या गोष्टी तुम्ही सगळ्या ध्यानात घ्यायला हव्यात. आता बेसिकली याच्यामध्ये जे पाहायचं आहे ते काय आहे पुढे, की बाकी जे उर्वरित प्रश्नांपैकी 3 प्रश्न सोडवताना प्रत्येक विभागातला एक तरी प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. मग उत्तरे मराठीत लिहिली पाहिजेत, हे बाकी मी काय वाचत बसत नाही. आता डिरेक्टली क्वेश्चनकडे येऊयात की सेक्शन 1. आता सेक्शन 1 क्वेश्चन 1 जो आहे तो कंपल्सरी आपल्याला, बरोबर. क्वेश्चन 1 कंपल्सरी आहे. मग 1मध्ये त्यांनी काय काय विचारलं आहे बघा. आता पहिला विचारले, पंडिताम केशवाद्याम सर्वांगा कोई देखणे असे, देखणे ते डोळे निची किम, तैसे तुम्ही माझे डोळे किंग गा पंडिता केशवाद्या. आता हेच मी जोपर्यंत तुम्ही काय म्हणतात की डिटेल स्मृतिस्थळ असेल किंवा जे कोणी ब्राह्मण कन्या असेल, म्हणजे जे गद्यमधले जे आहेत ना, गद्य विभागामधले जी पुस्तकं आहेत, तर त्या जे नंबर ऑफ लिस्ट मी तुम्हाला जी 9 पुस्तकांची जी यादी दिलेली आहे त्याच्यापैकीच हे क्वेश्चन्स, त्याच्यापैकीच या ओळी आहेत. यासाठी तुम्हाला मी जे लेक्चरमध्ये म्हटलं होतं की तुम्हाला थरोली त्याचं ॲनालिसिस करायचं आहे, थरोली ते वाचायचं आहे. कारण का, याच्यावर डिरेक्टली क्वेश्चन ते विचारतात. आता हा क्वेश्चन 5 उत्तरांचे प्रत्येकी 150 शब्दांमध्ये तुम्हाला रसास्वादपूर्ण विवेचन करायचं आहे. मग रसास्वाद म्हणजे काय, याच्यावर मी आधीच्या लेक्चरमध्ये पण बोललो होतो. रसास्वाद म्हणजे एक प्रकारचं तुमचं संदर्भासहित स्पष्टीकरण. एक प्रकारचं काय, संदर्भासहित तुमचं स्पष्टीकरण. आता याच्यातून म्हणजे शाळेतला दिवस आठवा, तिथे काय सांगितलेलं, ओळ दिलेली असते, कुठल्या धड्यातली ओळ आहे आपण ते सांगतो, त्याच्यामागील कुणी कुणाला म्हटले हे सांगायचो आणि अल्टिमेटली आपण फायनली कन्क्ल्युजनला पोचायचो. इथे पण तोच फॉर्म्युला त्यांनी यूज केलेला. रसास्वाद थोडंसं त्याच्या पुढे जाऊन समीक्षा ज्या पद्धतीने लिहिली जाते एखाद्या पुस्तकाची, त्या पद्धतीने त्या ओळीची समीक्षा तुम्ही लिहित आहात असं तुम्हाला इमॅजिन करून त्याचं उत्तर लिहावं लागेल. ठीक आहे, तर हे मी आता लाईन वाचत नाही, पण तुम्हाला एक लक्षात घ्या, नुसती ओळ देतात पेपरमध्ये काय नसतं. मला विद्या शिकून कारकुनांच्या जागा न मिळाल्यास आम्हासारखी पंचांगी हाती घेऊन घरोघरी भिक्षा का मागवायच्या आहेत. म्हणजे हा क्वेश्चन विचारलेला आहे. मग कुठल्या पुस्तकातला आहे हे तुम्हाला केव्हा माहिती होईल, की जेव्हा याचा कॉन्टेक्स्ट माहिती होईल, याच्या मागचं तुम्हाला पार्श्वभूमी माहिती होईल, की बाबा शिक्षणाबद्दल आणि कर्मकांडाबद्दल कुठं कंपॅरिझन केलेली आहे. ठीक आहे, किंवा आता पुढचा क्वेश्चन बघा, तुम्ही औदार्यामुळे लग्न केली की कीर्तीच्या लोभासाठी लग्न केले, हे आज कोण पाहावयास आले आहे, आणि तुमच्या हेतूच्या उच्चतेवर तुमच्या मुलांची पदवी ठरते काय. ठीक आहे, हा क्वेश्चन बघा. किंवा ओ माय गॉड, अगं विचारतेस आहेस काय, उठूनही आधी भाऊला लिहिलं नाहीस ना, आजारी आहेस म्हणून. काळजी करायचा तो, तसा बेफिकर वाटला तरी तुझ्यावर माया आहे हो. म्हणजे आता हे बघा, अशा पद्धतीचे क्वेश्चन्स असतील आणि तुम्हाला ते टॅकल करावं लागतात. हा क्वेश्चन नंबर 1 झाला. हा कंपल्सरी आहे, म्हणजे हे 5च्या 5 1 2 3 4 5 हे कंपल्सरी अटेंड करायचे आहेत. ठीक आहे, हा क्वेश्चन जाऊ. आता क्वेश्चन नंबर 5कडे जाऊयात आपण. क्वेश्चन नंबर 5 बघा.
क्वेश्चन तो जसा गद्यावर होता तसा आता हा जो असणार आहे हा तुमचा असणार आहे पद्यावर. ठीक आहे, पोएट्रीवर. पोएट्रीचे क्वेश्चन तुम्हाला 9 बुक्स दिलेली आहेत. ते तुम्हाला जेव्हा तुम्ही वाचून घ्याल, तुम्ही सारखे त्याचे मल्टिपल टाईम्स तुमची रीडिंग होतील, त्याच्यानंतर तुम्हाला याची उत्तरं सहजपणे लिहिता येतील. हे तुम्हाला आता का नवीन वाटते? जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सरप्रायझिंग फॅक्टर का आहे आता? कारण तुम्ही ती पुस्तकं अजून एकदा पण वाचलेली नाही आहेत. तुम्ही लगेच अपेक्षा करू शकणार नाही की हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. जेव्हा तुम्ही कमीत कमी ती 10 ते 20 वेळा वाचाल, त्याच्यानंतर तुम्हाला त्याचा संदर्भ लागतो. ठीक आहे. आता याच्यावरसुद्धा 1, 2, 3, 4, 5 असे 5 क्वेश्चन्स आहेत आणि इथे पण 150 शब्द त्या पद्धतीचंच, म्हणजे 100 मार्क जे तुमचे आहेत ते कंपल्सरी क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 5 मध्ये येऊन जातात. ठीक आहे. आता हे जे मरणोत्तर वाटे होईल आशापूर्ती, स्वर्गीय मंदिरे घ्यायला विश्रांती, लाभेल प्रभूची वा प्रमादांची प्रीती, त्यामुळेच व्याकुळ इथेच अंतिम शांती, मातीवर चढणे एक नवा थर आणती. आता हे कुणाची कविता आहे हे जोपर्यंत तुम्ही वाचणार नाही तोपर्यंत मला कळणार नाही. ठीक आहे. आता हे रसास्वाद जो आहे तो रसास्वाद तुम्हाला साधारणतः किती मार्क्सला आहे? मग 100 मार्क्सला. ठीक आहे. त्याच्यामुळे हे हातचे मार्क आहेत. मी याला काय म्हणतो, हे तुमचे हातचे मार्क आहेत. का? कारण तुम्हाला जर काय म्हणजे थोडंसं त्याची पार्श्वभूमी त्या पुस्तकाची माहिती असली, त्या पुस्तकाची ओळ तुम्हाला कळाली, तर तुम्ही त्याचं उत्तर सहजपणे लिहू शकता. आता तुम्हाला उरले क्वेश्चन किती रे? टोटल नंबर ऑफ क्वेश्चन तुम्हाला किती अटेम्प्ट करायचे तुम्हाला मी म्हटलं मगाशीच. किती म्हटलं तुम्हाला? कमीत कमी तुम्हाला 5, कमीत कमी म्हणजे प्रत्येक उर्वरित प्रश्नापैकी 3 प्रश्न सोडतात. म्हणजे हे 1 आणि 5 तर झालेच आणि उरलेले फक्त 3च सोडवायचे आहेत. आणि प्रत्येक सेक्शनमधला, म्हणजे हे 2 सेक्शन आहे, सेक्शन ए आणि सेक्शन बी, याच्यातला तुम्ही कमीत कमी 1 अटेम्प्ट केला असलं पाहिजे. आता पुढचा क्वेश्चन पाहूयात. आता याच्यापैकी तुम्हाला जे सोपं वाटतं, तुम्ही अशा वेळेस काय करायचं आहे पहिल्यांदा, की तुम्ही सगळेच्या सगळे हे क्वेश्चन रीड करणार पहिल्यांदा आणि मग तुम्ही ठरवणार की याच्यातला मला हा क्वेश्चन अटेम्प्ट करायचा आहे. ठीक आहे. ज्याचं स्मृतिस्थळ चांगलं झालेलं आहे, ज्याचं सार्वजनिक सत्यधर्माचं वाचन चांगलं झालेलं आहे, ज्यांनी ब्राह्मण कन्या बऱ्यापैकी वाचलेला आहे, त्यांनी हा क्वेश्चन अटेम्प्ट करावा. ठीक आहे. किंवा आता पुढे काय म्हटलं त्यांनी बघा, की साष्टांग नमस्कार प्रख्यातऱ्यांचं, नंतर शिळान. ठीक आहे. उद्धव शेळके यांचं भाषाशैली म्हणजे ग्रामीण साहित्याबद्दल आपण बोललेलो होतो. आणि जेव्हा मी जात चोरली होती, हे दलित्वाच्या मर्यादा कशा ओलांडून जातात ते याच्या आधारे स्पष्ट करा. अशा वेळेस तुम्ही ते कीवर्ड कॅच करून तुम्हाला जे सोपं वाटतं त्याचं आन्सर तुम्ही लगेच लिहायचं आहे. त्याच्यामुळे एक लक्षात घ्या की आपल्याला पूर्ण पेपर अटेम्प्ट करायचा नाही आहे. ठीक आहे. आता याच्यातले जर तुम्ही 2 क्वेश्चन अटेम्प्ट केले ना, तर तुम्ही डिरेक्टली पुढच्या सेक्शनला यायचं आणि याच्यापैकी एकच क्वेश्चन तुम्हाला अटेम्प्ट करायचा कुठला तरी. मग तो 6 करा किंवा 7 करा किंवा मग 8 करा. आता 6व्याच्यामध्ये बघा कसं म्हटलेलं आहे, एक एक्झाम्पल म्हणून सांगतो आहे की कसे क्वेश्चन येतात. आता हा क्वेश्चन नंबर 7 घेऊयात आपण. काय विचारलं रे त्यांनी इथे, की बालकवींच्या कवितेतून निसर्गाचे विविध विभ्रम कसे साकार झालेले आहेत हे तुम्ही उदाहरण देऊन सांगायचं आहे. ज्यावेळेस उदाहरण विचारतात ना, त्यावेळेस तुम्हाला एखादी ओळ तरी त्या कवितेची लिहिता आली पाहिजे. विभ्रम या शब्दाचा अर्थ तुम्हाला कळायला पाहिजे. भ्रम आणि विभ्रम या 2 संकल्पना आहेत. विभ्रम कशाला म्हणायचं हे तुम्हाला माहिती पाहिजे. नंतर विशाखामध्ये स्वातंत्र्याकांक्षी समूहाची भावना व्यक्त करणारी कविता प्रामुख्याने आहे, याच्यावर चर्चा करा. चर्चा म्हणजे गप्पा मारल्यासारखं सांगायचं आहे. समूहाची भावना विचारले, पण कशाची आकांक्षा धरली पाहिजे त्यांनी? स्वातंत्र्याची. म्हणजे एक प्रकारे तुम्हाला फ्रीडम म्हणतो ना आपण, त्या पद्धतीचं स्वातंत्र्य. नारायण सुर्वे यांनी सूर्ययुगाची सुरुवात करून आधुनिक मराठी कवितेला कोणती वैशिष्ट्यपूर्ण देणगी दिली? ही जाहीरनामावली कवितांच्या आधारे स्पष्ट करा. ठीक आहे. अशा पद्धतीचे क्वेश्चन्स तुम्हाला असतात. आता याच्यापैकी मला जर वाटलं की यार याच्यामध्ये उदाहरण जास्त विचारलेले आहेत, हा क्वेश्चन मला थोडंसं कठीण जाऊ शकतो, तर मी दुसऱ्या क्वेश्चनकडे वळेल. ठीक आहे. अशा पद्धतीचे तुम्हाला एक नंबर ऑफ क्वेश्चन्स जे अटेम्प्ट करायचे आहेत, ते टोटल नंबर ऑफ क्वेश्चन्स 5 अटेम्प्ट करायचे आहेत. प्रत्येक सेक्शनमधले किमान एक क्वेश्चन तुमचा अटेम्प्ट झालेला पाहिजे, अदर दॅन क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 5. ठीक आहे. हा होता 2025चा पेपर 2चा क्वेश्चन UPSCचा. तर त्या बेसिसवरच MPSCचे क्वेश्चन्सुद्धा डिझाईन होतील, हे तुम्ही लक्षात घ्या आणि त्या अनुषंगाने अभ्यासाला लागा. धन्यवाद.